अर्णव इलेव्हन बेलपाडा ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये 63 धावा उभारल्या होत्या आणि त्या डिफेंडही केल्या. लांगेश्वर मोरावेला पराभूत केलं. दुसऱ्या बाजूला मंगेश स्मृती कोंबडबोजा ज्यांनी 78 धावा उभारल्या आणि बेलपाडा संघ अर्थात रोहनचा संघ आहे त्याला पराभूत केलाय. यस, आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं चॅलेंजर चिर्ले ज्यांनी भेंडकळला पराभूत केलं आणि त्यांचा सामना आता भेंडकळच्या दुसऱ्या संघासोबत लागणार आहे. अर्थात जुगल यांचा संघ बीसीसी भेंडकळ ब. प्रसाद पाटील एक चांगला जेन्युअर ऑलराऊंडर, मागच्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार या खेळाडूने पटकावला होता आणि त्याच्या समोर आपण पाहतोय एक्सपिरियन्स कॅन्डिडेट, अनुभवाने भरलेला खरं तर खेळाडू मनोज भगत आणि त्याच्या समवेत शुभम कोळी, तोही सामनावीराचा पुरस्कार प्राप्त खरं तर खेळाडू आहे. 4 षटकाचा सामना. ऑल द व्हेरी बेस्ट बोथ द टीम्स. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. गेम ऑन, मॅच ऑन. फर्स्ट बॉल. पंचांचा ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील येत असताना लेट्स प्ले. प्रसाद टू मनोज भगत. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा बॅकफुटवर न जात असताना पंच केलं होतं. एका हाताने अडवण्याचा प्रयत्न ती पॉइंट मध्ये झाला. थोडस आपण पाहतोय तिथे बॉडीचा बॅलन्स ढासळला हलकासा, कारण चिखल आहे, पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. इथे मात्र खातं उघडत असताना मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाचं एका धावेने लक्ष असेल आता शुभम कोळीवर, कारण आपण रोहित पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये आक्रमक अशी फलंदाजी त्याने साकारली होती अगेन्स्ट बेलपाडा आणि या मॅच मध्ये देखील तशाच एखाद्या पॉवरफुल हिटिंग त्याच्याकडनं अपेक्षा असणार आहे, तशा खेळीची अपेक्षा असणार आहे कोंबडभुजे संघाला. नेक्स्ट बॉल. आखूट टप्प्याचा खेचून मारत असताना फिल्डरच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होतोय. षटकाराने खातं उघडलंय. आपण पाहतोय स्वतःच शुभमने दुसऱ्याच बॉलवर या आपण पाहतो षटकार त्याने प्राप्त केलाय. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून बॉल फ्लाय झालाय. 7 धावा धाव फलकावर होत असताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कसं आपण पाहतोय पाऊस कोसळला, पावसाच्या सरी कोसळल्या आणि कुठेतरी वातावरणामध्ये रोहित गारवा निर्माण झालाय. सकाळपासून प्रचंड उष्णता आपण पाहिली. उद्घाटनाच्या प्रसंगी पाऊस बरसला आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वी पाऊस बरसलाय. मध्ये मात्र पावसाने दडी मारली होती असं म्हणायला हरकत नाहीये. नेक्स्ट बॉल. सज्ज होत असताना राऊंड द विकेट आता मात्र प्रसाद शुभम साठी सज्ज होतोय. आखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटवरनं पंच आणि सरपंच कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल. 6 धावांसाठी षटकार गेलाय. शुभम कोळीच्या बॅटमधनं सलगचा आपण पाहतोय दुसरा षटकार आलाय. टीमची टोटल 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत असताना प्रेक्षकांची गर्दी आपण वाढली. स्वर्गीय नवनाथ घरत पव्हिलियन मध्ये देखील प्रेक्षक वर्ग, चौफेर प्रेक्षक वर्ग बेंचेस भिंतीवर बसून या सामन्यांचा आनंद घेत असताना हो चांगला बॉल. अगोदरच बॅट फिरवली, चेंडू टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेतला. डॉट बॉल. थोडासा नाराज पाहायला मिळाला शुभम स्वतःशी, कारण ही लाईन ओळखण्यामध्ये तो कुठेतरी अपयशी ठरला. कौतुक करावं लागेल प्रसादचं देखील. 2 षटकारानंतर मात्र दमदार कमबॅक त्याने केलाय. 4 बॉल झालेत, 13 धावा धावफलकावर आहेत. स्मृती चषक 2026. यावेळेस चेंडू टर्न झाला होता आणि विथ द टर्न खेळत असताना स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीने मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने हा बॉल. ह्यूज अँड ह्युमंगस स्ट्रोक. 6 धावा पुन्हा मिळतील. या ओव्हरमधील प्रसाद पाटीलच्या विरुद्ध शुभम कोळीच्या बॅटमधून रोहितात तिसरा षटकार आलाय, कारण पहिल्या बॉलवर सिंगल आली होती जिथे मनोज नॉन स्ट्राईकला गेले. त्यानंतर आपण पाहतोय 2 षटकार आले, मध्ये एक डॉट बॉल आला आणि त्यानंतर एक षटकार आलाय. टीमची टोटल 19 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. लास्ट डिलिव्हरी ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. हो चांगला बॉल आपण पाहतोय. फुलवट टप्प्याचा आपण पाहतोय. हलकीशी एज लागून बॉल पाठीमागे झाला, रन मिळत नाही. या डॉट बॉलने षटक संपवले प्रसाद पाटीलने. पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार आणि एक सिंगल, 19 धावा मंगेश स्मृती कोंबडभुजाच्या धावफलकावर लागलाय.
विदाऊट लुझिंग अ विकेट, कोणताही गडी न गमावता. चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात आपण पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 4 गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. आता ते गोलंदाज कसे वापरायचे रोहित, कोणाला ओपनिंग ओव्हर, कोणाला मिडल ओव्हर, कोणाला लास्ट ओव्हर द्यायची, आता हे कॅप्टनवर मात्र पूर्ण दारोमदार आहे. या अगोदरचे आपण 5 सामने पाहिले असतील रोहित, तर सर्वच सामने डिफेंड करून जिंकण्यात आलेत आज. आणि ग्राउंडचा करता इतिहास आहे, कारण मागच्या मान्सून कपमध्ये शुक्रवारच्या दिवशी काही सामने चेस करताना जिंकण्यात आले होते हाय स्कोरिंग. शनिवारी तसं घडलं नव्हतं. एक एक सामना फक्त चेस करून जिंकला, जिथे खारकोपर संघाने जिंकला होता 1 बॉल 6 ची गरज असताना. त्यामुळे आजचा विचार केला तर पूर्णपणे पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाचा डॉमिनन्स राहिला आहे. हो, चिन्मय कोळेचा तीक्ष्ण बाउन्सर. कीपरने आपण पाहतोय भरपूर स्ट्रॉंग अपील केले प्रसादने. गोलंदाजाने तर कुठलंही स्वारस्य दाखवलं नाहीये. चेंडू कुठेतरी अंगाला लागून गेलाय की काय असं प्रतीत होत आहे. शोल्डरला लागून कदाचित. मात्र जबरदस्त चेंडू चिन्मय कोळीचा, तीक्ष्ण प्रखर बाउन्सर. त्यावेळेस ऑन साइडला फिल्डर आहे, थोडेसे स्किट झाले होते, सावरलं स्वतःला स्क्वेअर लेग मध्ये. सिंगल मिळाली या बॉलवर आपण पाहतोय. चिन्मय कोळी 2 चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. पहिला चेंडू बाउन्सर, त्यानंतर आपण पाहतोय गुडलँड स्पॉट. 20 या धावसंख्येवर स्कोर. लोअर फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केला अलॉंग द कार्पेट टुवर्ड्स लॉंग ऑन. फिल्डर आहेत, एकच रन मिळणार आहे. लाईन मध्ये आपण पाहिलं चिन्मय कोळीने 3 चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलेत. पहिला बाउन्सर, त्यानंतर गुड लेन, त्यानंतर अगदी लोअर फुलर लेनचा बॉल. फुलटॉस बॉल किंबहुना म्हटलं तर हरकत नाहीये. आणि राईट आर्म राऊंड द विकेट टू द राईट हँडेड बॅट्समन, अशी रणनीती राहिली आहे चिन्मय कोळीची. हो बघा, पुन्हा एकदा अगदी खूप टप्प्याचा बॉल, आतली कडा लागली होती. एक टप्पा घेत कीपरकडे जाऊन हा चेंडू आपण पाहतोय हिट झाला आणि त्यानंतर रनही मिळत नाहीये. 4 बॉलमध्ये फक्त 2च रन दिल्यात चिन्मय कोळीने. चांगलं षटक राहिलंय, इकॉनॉमिकल स्पेल राहिलाय आणि शेवटही त्याच्याकडनं चांगला अपेक्षित असणार आहे. हो, मात्र इथे समोर आहे मनोज भगत, त्यांच्याकडे आहे क्रिकेट या खेळाचा दांडगा अनुभव, प्रदीर्घ अनुभव, आणि त्यांच्या विरुद्ध शॉर्ट पिच बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉल अगदी गरकन फिरवलंय लॉंगलेगच्या दिशेने आणि 6 धावा मिळाल्यात. चिन्मय कोळीचं षटक जे अगदी इकॉनॉमिकल दिसत होतं, पहिल्या 4 बॉलवर फक्त 2 धावा त्याने दिल्या होत्या आणि 5व्या बॉलवर मात्र मनोज भगत यांचा करतात तडाखा, किंबहुना हा भीम टोला म्हणायला हरकत नाहीये, पाहायला मिळालाय. इथे थोडासा खाली राहिला बॉल, सबमरीन डिलिव्हरी. पहिल्यांदा रनसाठी प्रयत्न, मात्र शुभम कोळे यांनी कॉल नाकारलाय. करतं सिंगल कदाचित पूर्ण झाली असती, तर इथे कोणती रन मिळाली नाहीये. षटक संपलाय दुसरं. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय रन आल्या फक्त 8. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मंगेश स्मृती कुंबडभुजे बिनवाद 27 या आकड्यावर 27 विदाउट लॉस. पुढचे दोनही संघ इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आपला. चॅलेंजर चिरले, विपक्ष बीसीसी बेनकळ ब संघ. रेडी राहा आपण, इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण संपन्न करणार आहोत. थोडंसं आता आपल्याला फास्ट खेळावं लागेल. 4 सामने आपल्याला कव्हर करायचे. संस्कार कडूकडे आय थिंक आता संघ वळलाय गोलंदाजीसाठी, तो अर्णव 11 बेलपाडा. कारण आता आपण पाहिलं चिन्मयचं षटक संपलं, प्रसादचं पहिलं षटक संपलंय, त्यामुळे आता संस्कार कडू युवा खेळाडूवर कुठेतरी भरोसा दर्शवलाय. अंडर 19चा खेळाडू आहे करता, किंबहुना 16-17 वर्षाचा हा खरं तर खेळाडू आहे, गोलंदाज आहे संस्कार कडू. त्याच्यावर आता 3ऱ्या षटकाची जबाबदारी बेलपाडा संघाने सोपवली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र इथे शुभम कोळीने हॅमर करत आसमान दाखवलंय. ढगामध्ये लाइटिंग लावत हा बॉल निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरती सर्वात लांबलचक हा षटकार आहे.
ही खासियत आहे चिन्मय कोळीची, आपण शुभम कोळीची, की कव्हर एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगले स्ट्रोक तो लगावतो. ही आपण चर्चा मागाच्या सामन्यामध्ये देखील केली, की त्यासाठी तुमचं टायमिंग खूप महत्वाचं असतं. बॉलचं मिडलिंग खूप महत्वाचं असतं आणि ते दोन्ही गोष्टी तो करतोय. इथे डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर अँड डिपॉझिटेड थ्रू द लॉंग ऑफ एरिया फॉर द मॅक्सिमम कन्झिक्युटिव्ह सिक्सेस. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार येत असताना संस्कार कडूच्या खरं तर गोलंदाजीवर शुभम कोळी हावी होतोय. संस्कारकडे अनुभव नाहीये, की त्याच्याकडे जिद्द आहे, की एक्सपिरियन्स बॅटरला मी गोलंदाजी करू शकतो. मात्र समोर शुभम, त्याचा अनुभव कुठेतरी त्याच्या विरुद्ध आता वरचढ ठरतोय असं दिसतंय. संस्कार कडूला थोडस इथे मार्गदर्शन आता करणं गरजेचं असणार आहे टीम कडून, कारण त्याला तो कॉन्फिडन्स द्यावा लागेल. आता बेलपाडा संघाला त्याला बूस्ट करावं लागेल. 2 बॉलवर 2 षटकार त्याच्या विरुद्ध आलेत. हो, चांगला यॉर्कर लाईनचा बॉल मनगडच्या साह्याने खोदून काढलाय. बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून नो चान्स फॉर बोथ द फिल्डर्स. यावेळेस 4 धावांसाठी निघून गेलाय. चौकार येत असताना पहिल्या 3 बॉलवर तब्बल 16 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये आणि टीमची एकंदरीत टोटल जाऊन पोहोचली आहे 43 वर 43 रन्स. एकंदरीत इनिंगचा विचार केला तर अजून 9 बॉल यायचे इनिंग मध्ये. यावेळेस इनसाइड आउट पद्धतीने हा बॉल गेलाय तो मॅक्सिमम षटकारासाठी. संस्कारकडून विचार करतोय चेंडू टाकू तर नक्की कुठे टाकू. मिड विकेटला मारतायत, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, कव्हरला, डाऊन द ग्राउंड बॉल स्ट्रेट मध्ये. 3 षटकार आणि 1 चौकार आलाय आतापर्यंत. आणि इथं बीमर घोषित केलाय पंचांनी. नो बॉल कॉल. टीमच्या 50 धावा पूर्ण झाल्यात. 50 रन्स कंप्लीटेड फॉर मंगेश स्मृती कुंपडभूची टीम. आता फ्री हिटचा बॉल संस्कार कडू हाताळताना पाहायला मिळेल. तो फुल टॉस टाकलाय, कसा टायमिंग नाहीये. बॉल चाललाय तो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. कव्हर वरनं फिल्डर आलाय, पाय अडवण्याचा प्रयत्न. बॉल गेलाय तो सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील तो 4. 54 वर स्कोर जाऊन पोहोचलाय आता. शुभम कोळी खेळतोय 11 बॉल 45 वर. अजून एखादा अर्धशतक पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये. रणजित पाटीलच्या माध्यमातून आपण एक अर्धशतक पाहिलं आज रोहित. 79 धावांचं तेही विस्फोटक खेळी. पुन्हा फुल टॉस बॉल आणि पुन्हा तोच रिझल्ट. अर्धशतक पूर्ण होत असताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शुभम कोळीसाठी. एकदा बॅट उंच करायचे शुभम आणि अभिवादन स्वीकारा आपण ऑन कॅमेरा सर्व रसिक प्रेक्षकांचं. दुसरी 50 या खरं तर स्पर्धेतील 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण शुभम कोळीला ऑन स्क्रीन पाहताय. त्यांना खूप चांगली साथ मनोज भगत यांची देखील मिळाली या इनिंग मध्ये. आणि टीमची टोटल झाली आहे 60 रन्स ऑन बोर्ड. मागच्या ओव्हरमध्ये 33 धावा आपण पाहतो दिल्यात. 2 ओव्हरमध्ये 27 होत्या. संस्कार कडू आपण पाहिलं यंग आहे, युवा आहे, अनुभव तितका नाहीये. अशाच गोष्टींमधनं माणूस शिकत असतो. त्यामुळे आता डेथ ओव्हर आता कोणाच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. प्रसाद यांचा हा पहिला बॉल स्क्वेअर लेग पंचाने नो बॉल सांगितलाय आणि त्यावर मात्र ही एक सिंगल रन आली आहे. नो +1. 65 झालाय स्कोर आणि आता शुभम कोळी स्ट्राईक वर. फ्री हिटचा बॉल आणि अजूनही 6 चेंडू बाकी आहेत.
थोडासा खाली राहणारा चेंडू होता. आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बॉल लॉंग लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. 31 धाव इथे मिळत असताना आपण पाहतोय. प्रशांत सध्या डेथ ओव्हर हाताळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये 33. या ओव्हरमध्ये आतापर्यंत एक बॉल आणि त्या एक बॉलमध्ये नो प्लस 1 आणि त्यानंतर एक सिंगल अशा 3 धावा आल्यात. 63 झालाय स्कोर. अजूनही 5 बॉल या पूर्वार्धामध्ये शिल्लक आहेत. असा बॉल, पॉवरफुल हिटिंग. मिस्टर मनोज भगत सेट ऑन अ फायर नाव. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल हा फरार झालाय. 6 धावा मिळत असताना कोंबडभुज संघाला. रोहित, आपण बीसीसी बेंडकर संघ आपण पाहिला असेल, लास्ट बॉलवर विकेट आली होती आणि खारकोपर संघाची तर विकेटच पडली नव्हती. आणि याही मॅच मध्ये अजून विकेट नाहीये. म्हणजे मागच्या 3 मॅचेस मध्ये पहिल्या इनिंग मध्ये जो संघ खेळलाय त्यांचा पूर्णपणे डॉमिनन्स राहिलाय. यावेळेस बघा फुल लेनचा बॉल आणि इथे मात्र बाईचा इशारा केलाय. खरं तर किरण पाटील सर आणि पॅडी दादा खरं तर डगआउट मध्ये आहेत आणि किरण पाटील सर आणि पॅडी दादांनी काहीतरी कानमंत्र दिलाय कोंबडभुज संघाला आता असं दिसतंय. कारण डगआउट मध्ये बसून त्यांनी सपोर्ट करायला विश्वास दर्शवला आणि त्यामुळे आपण पाहतोय खूप चांगला खेळ सध्या कोंबडभुज संघ साकारतोय. तर त्याचसाठी ते आले होते की आम्हाला कोंबडभुज संघाचा खेळ पाहायचा, खास करून मनोज दादांचा खेळ बघायचा आहे. मात्र इथे शुभम खोळीची बॅट, त्याचाच राहिलाय बॉलबाला. संपूर्ण या मॅच मध्ये अजून एक मॅक्सिमम हिट, 6 धावांसाठी षटकार शुभम खोळीच्या बॅटमधून येतोय. आज फक्त षटकार आणि चौकार, बाकी काही नाहीये. हो, शेवटचा बॉल चांगला हाताळला होता. परकडनं झाली चुकी, संस्कार आहेत पाठीमागे बॅकअप साठी. आणि इथे फलंदाज शेवटच्या बॉलवर इथे रनआउट. एक पैसा इशारा पंचांनी दिलाय. शुभम कोळी बाद झाला लास्ट बॉलवर आणि एकंदरीत टीमची टोटल आहे ती 77 आणि 78 रनचं लक्ष असणार आहे या मॅच मध्ये. चला, टॉस आपल्याला करायचा आहे. एका बाजूला बीसीसी भेंडकळ ब, दुसऱ्या बाजूला चॅलेंजर चिर्ले संघ. दोन्ही कॅप्टनला आपण बोलूया आपल्या मुख्य व्यासपीठावर टॉस साठी. यानंतरच्या मॅच मध्ये हे 2 संघ इन ऍक्शन असतील. बघा, या 2 संघांमध्ये या 2 मॅच मध्ये ज्याचा हायस्ट स्कोर आहे त्याला बाय मिळणार आहे. त्यामुळे एक संघ या 4 पैकी तो जयहनुमान खारकोपरच्या विरुद्ध तिसरा राऊंड खेळणार आहे, याची देखील आपण नोंद घ्या. त्यामुळे आता हायस्ट स्कोर 77 आहे. त्यामुळे नेक्स्ट मॅच भेडकळ आणि चॅलेंजर चिर्ले यांना मात्र त्यांच्या जास्त स्कोर करावा लागेल. उत्तरार्धाला सुरुवात होईल. 48 धावांचं आव्हान. कशा पद्धतीने चेस केलं जाणार की डिफेंड केलं जाणार हे ऐकण्यासाठी आपण मनोज म्हात्रे सरांकडे वळूया. तत्पूर्वी पुन्हा एकदा आम्ही चिर्ले आणि भेंडकळ संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. त्याला दोन्ही संघाचे संघटक उपस्थित झालेत. चॅलेंजर चिर्ले आणि बेडगा संघाचा संघटक यायचंय जुगल करत या. चॅलेंजर चिर्ले संघाचा संघटक उपस्थित झालाय. दुसऱ्या बेलची दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण पाहतात स्वर्गवासी राम नामदेव ठाकूर, स्वर्गवासी सिकंदर राम ठाकूर स्मृती चषक त्याच्या आठवणीला उजाला देणारा ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहता जयहनुमान क्रिकेट क्लब खारकोपरच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा. आणि या स्पर्धेचा पहिला दिवस
एक संघ आज क्वालिफाय होईल मेगा फायनलसाठी. उद्या देखील एक संघ आणि उद्या या स्पर्धेचा अंतिमचा मेगा फायनलचा दिवस असेल. चांगली स्पर्धा आणि आता मात्र दुसऱ्या फेरीला मात्र सुरुवात झाली. पहिल्या सत्रामध्ये मंगेशमृती कोंबडवीच्या संघाने काय फलंदाजी केली, लाजवाब. शुभम कोहलीचा अर्धशतक, त्या बॅटमधून पॉवरफुल स्ट्रोक पाहिले. त्याला पण क्षेत्ररक्षक लगेच सजवायचं आहे आणि चेंडूची मागणी केली. चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. येणारे 24 बॉल आणि 78 धाबा. चेंडूची मागणी, चला चेंडू द्या. चला आमच्या आयोजकांपर्यंत आवाज जात असेल तर आपण चेंडूची मागणी केली. चेंडू पुरवायचा आहे. प्रसाद पाटीलला मोठं आव्हान पेलायचं आहे आता. अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाचा, ज्याने लांगेश्वर मोरावे संघापुढे चांगली बॅटिंग केली होती. पहिल्या सत्रामध्ये दुवादार फलंदाजी केली होती. आता मोठं आव्हान दिलंय कोंबड विजय संघाने आपल्या पुढे. टार्गेटला सामोरे जावं लागेल. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 78 धाबेचा वल्ला गाठायचा आहे आपल्याला. आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला चांगल्या मॅचेस पाहायला मिळाल्या. त्यामध्ये कुठे औचित्य नाही झाले आपण पाहिलं तर. प्रसाद पाटील आणि आशिष कडू हे सलामीवीर दोन फलंदाज मैदानच्या आतमध्ये पोहोचलेत. गोलंदाज उलवेनोड विभागातील आपण पाहिलं तर कोंबडविजय गावातील एक्सप्रेस गोलंदाज विनोद भगत. षटक क्रमांक पहिलं घेऊन येते गोलंदाज विनोद भगत आणि सामोरे प्रसाद पाटील. पहिल्या सत्रामध्ये मात्र आपण दुवादार फलंदाजी पाहिली. तर या दुसऱ्या सत्रामध्ये तोच खेळ पडेल का? कारण अगोदरच्या मॅच पूर्ण एकतर्फी आपल्याला पाहायला मिळालं. त्यामध्ये दुसऱ्या फेरीतील ही पहिली मॅच आहे. त्याला बेंडकल संघाचा संघनायक जुगल करत यायचा टॉस करण्यासाठी. चिरले संघाचा चॅलेंजर, चिरले संघाचा संघनायक उपस्थित आहे. त्यामुळे या पण टॉस करण्यासाठी वेलेचा पाबंद होईल. वेलेला फार महत्व आहे या स्पर्धेमध्ये, सक्तीचे नियम आहेत. त्यामुळे जुगल करत आपण या टॉस करण्यासाठी. वैयक्तिक पहिला सामीन, पहिला गोलंदाज दुसऱ्या सत्रासाठी विनोद भगत, समोरी प्रसाद पाटील. जीवन गावड सर आमचे ऑफिशियल पंच. स्ट्राईक वरती आपण पाहता शैलीजी चव्हाण सर. गेम ऑन. पंचाचा ग्रीन सिग्नल. दुसऱ्या सत्राला सुरुवात आणि पहिला बॉल. पहिलाच बॉल प्रसाद पाटीलला फिरवलाय. विनोद भगतकडे ती क्षमता आहे आणि तो मात्र ती कामगिरी करताना रबर बॉल स्पर्धेमध्ये देखील आपण पाहता. नक्कीच आपण चांगल्या प्रकारची गोलंदाजी नेहमी करत असतो कोपड विजय गावासाठी. आणि पहिला बॉल डॉट आलाय. पुढे एकदा मात्र विनोद भगत, समोरी प्रसाद पाटील. षटकातील दुसरा बॉल. बॅटला ब्रश झाला होता. यष्टरक्षकाच्या बराच उंच जातोय आणि इथे पाहता पाहता एकदा कंप्लीट झाली. दुसरा धावेचा कॉल झालाय. तू तू मै मै करता इथे 2 धावा संख्या कंप्लीट झाल्यात. इथे पाहता पाहता 2 धाव्याने खातं ओपन झालंय अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाचं. त्याला दोन्ही कर्ण जर आलेत. मी टॉस करण्यासाठी युवराजजी माली सर यांना विनंती करतो, आपल्या शुभास्ते आपण टॉस करा. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच टॉस होईल. चॅलेंजर चिरले आणि बीसीसी बेंडकल. हा फटका प्रसाद पाटीलने उडवलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धाबेसाठी षटकार आणि बीसीसी बेंडकल संघ आपण टॉस जिंकलात. 4 षटकाची मॅच असेल. संघाची धावसंख्या 6 पुढे. 8 धावा झाल्यात. स्कोरवरती धावसंख्या 8 पाहतात. प्रसाद पाटीलला आता हवी ठरावा लागेल. टार्गेट मोठा आहे आपण पाहिलं तर 78 धाबेचा. आणखी मात्र टॅप पद्धतीने पटका सजवलाय. पाहू शकाल मात्र मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतो नवजल भोईर. चेंडूला पकडी फेकीपर्यंत इथे मात्र काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये पण पाहता विकेटवरती बघता बघता एक सिंगल रन्स. नवजल भोईर म्हटलं ना एक चाणक्य आहे आणि ते मात्र चाणक्य वापरले जातोय.
संघाची धावसंख्या एकने पुढे 9 धावसंख्या स्कोरवरती लागतात. स्ट्राईक वरती आशिष कडू आलाय. पहिल्या ओव्हर मधले शेवटचे 2 बॉल 9 धावसंख्या स्कोरवरती लागलेत. शक्यतील पुढला बॉल आशिष कडूचा हा फटका पाहू शकाल मात्र स्केलच्या रिझन मध्ये निवडलाय आणि क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूची चांगली पकड करतो आर्यन. एकीपर्यंत बघता आणि बघता एक सिंगल रन्स. संघाची धावसंख्या एकने पुढे 10 धावसंख्या आणि पहिल्या षटकातील अंतिमचा बॉल. प्रति षटकामागे जर विचार केला ना तर अर्णव 11 बेलपाडा संघाला 19.50 या सरासरीने चालायचंय. मॅच मध्ये जर जिंकायचं असेल विजयाच्या दिशेमध्ये पोहोचायचं असेल तर संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या अखेरीस फक्त आणि फक्त 10 धावा लागल्यात. विनोद भगतच्या षटकातील अंतिमचा बॉल शेवटची डिलिव्हरी. शेवटचा बॉल मात्र यॉर्कर बद्दल होता परंतु त्या चेंडूला केलून काढलाय. चांगल्या पद्धतीने नौजल आलाय. फक्त आणि फक्त एक धाव मिळाली आणि ते पहिल्या षटकाचा खेळ मात्र पूर्ण होतोय. एका षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना अर्णव 11 बेलपाडा संघाची धावसंख्या 11 धावसंख्या फक्त आणि फक्त. येणारे 18 बॉल आणि आता समीकरण अवजड होत चाललाय. कठीण होत चाललाय कारण 67 धाबीची आवश्यकता. 18 बॉल 67 धाबा हव्यात या मॅच मध्ये जिंकण्यासाठी अर्णव 11 बेलपाडा संघाला. वैयक्तिक पहिलंच आम्ही दुसरा गोलंदाज दिनेश उलवेकर पण पाहतात. गोलंदाज येतोय समोरी प्रसाद पाटील. सामन्यामध्ये कमबॅक करील का शिरकाव करील का प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नाने परिश्रम आहे. परिश्रमाने आत्मविश्वास जिंकावा लागतो. आता मात्र बेलपाडा संघाला हे प्रयत्न करावे लागतील. षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल बॅटला ब्रश. दिनेश उलवेकडे एक मोठा मासा झालेला अडकलाय. इथे मात्र पहिला झटका मोठा मिळेल तो अर्णव 11 बेलपाडा संघाला. संघाची धावसंख्या 1 बाद 11 धाबा. प्रसाद पाटील देखील परतला. तर नक्कीच कुंभडवजे संघाला माहिती आहे या सामन्यामध्ये आता आपण शिरकाव करू शकतो. नवीन फलंदाज नाईट नंबर 3 करण पाटील येतोय अर्णव 11 बेलपाडा संघाच्या वतीनं. तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज आपण पाहता. संघाची धावसंख्या 1 बाद 11 धावसंख्या स्कोरवरती लागलेत. चांगली स्पर्धा मित्रांनो पाहतात आमचे सर्व शिलेदार. त्यांचं मनापासून आम्ही आभार मानू. जय हनुमान क्रिकेट क्लब कारकोपरच्या माध्यमातून अनेक या क्रीडांगणावरती स्पर्धा घडवल्या जातात आणि आज देखील आपल्याला ही पावसाळी रबर बॉल स्पर्धा खूप सुंदर स्पर्धा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आपल्या भेटीस आली 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या लाडक्या प्रेक्षक देखील पाहता आपण पाहता. षटकातील पुढला बॉल सुंदर बॉल आणि इथे मात्र पंचांच्या दृष्टीने जरा ऑफस्टम्पच्या बराच बाहेर जातोय. वाईट करार इशारा दिला आणि संघाची धावसंख्या इकडे पुढे धावसंख्या 1 बाद 12 या कड्यावरती. 12 धावसंख्या स्कोरवरती लागल्यात. प्रसाद पाटील सारखा फलंदाज मात्र स्वस्तामध्ये परतलाय. दिनेश उलवेकडे एक चांगला विकेट मात्र संपादित केलाय. तोच गोलंदाज गोलाच्या मार्कवर करण पाटीलसाठी. हा चेंडू मात्र पाहू शकाल मिड विकेटचा क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचला होता. तो हातातून नौजल भोईरच्या झेल निसटला आणि ते पाहता पाहता एक सिंगल रन्स पूर्ण झाली. एका धावेने काहीही घडणार नाही. कोंबडवजे संघाला माहिती आहे धावा भरपूर आहेत. आता धावसंख्या स्कोरवरती लागल्यात 13 धाबा. 13 धावसंख्या स्कोरवरती लागल्यात. 78 धाबेचा पल्ला गाठायचा आहे तो अर्णव 11 बेलपाडा संघाला. स्ट्राईक वरती फलंदाज आशिष कडू. दिनेश उलवेकरच्या षटकातील पुढला बॉल. सुंदर बॉल चांगल्या पद्धतीने चेंडू हतलला आणि ते पाहता पाहता हा चेंडू डॉट जातोय. धावसंख्या त्या स्थितीमध्ये 13 या आकड्यावरती 1 बाद. अर्णव 11 बेलपाडा संघाची धावसंख्या. रबर बॉल स्पर्धेमध्ये एक चांगलं प्रदर्शन कोंबडवजे संघाचं देखील आपण पाहिलंय आणि स्पर्धेमध्ये आज देखील शुभम कोहलीचा मात्र अर्धशतक पहिल्या सत्रामध्ये पाहिला. त्याचा चांगला खेळ. षटकातील पुढला बॉल बॅटच्या रनर मध्ये आला आणि मात्र काढून दिला मात्र सीमा रेषा बाहेर. 6 धाब्यांसाठी षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जातोय तब्बल 19 घरामध्ये. 19 धाबा झाल्यात. 78 धाबेचा टार्गेट चेसिंग करायचे मॅच मध्ये. समोर मात्र फलंदाज आशिष कडू गोलंदाज दिनेश उलवेकर. षटकातील पुढला बॉल पुन्हा एकदा फेकण्यासाठी सज्ज. आणखी मात्र ते उंची जास्त झाली आहे. क्षेत्ररक्षक बराच लांब आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू जाईल. एकदा कंप्लीट दुसऱ्या धावेचा कॉल
आणि पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण झाल्यात. 2 धावेवर समाधान मानावं लागेल आणि 2 धावेच्या मदतीने आता संघ पोहोचतोय तब्बल 21 आकड्यावरती. नेक्स्ट मॅच चॅलेंजर चिर्ले आणि बीसीसी बेंडकल. जसा सामना मात्र संपेल लगेच आपण निर्णयाची अंमलबजावणी करायची. शेवटचा बॉल बाकी आहे. पंच नक्कीच आम्हाला आमचे गुणलेखक माहिती देतात. शेवटचा बॉल आहे. तर शेवटचा बॉल आहे या षटकातील, दुसऱ्या षटकातील. 21 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा वाईट, दुसरा बॉल एक सिंगल रन्स. ओके. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. 21 रन्स, 1 विकेट लॉस. आपण आता दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करताना अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाची धावसंख्या. शेवटचा बॉल. स्ट्राईकवरती फलंदाज आशिष कडू. दिनेश ओलवेकर गोळ्याच्या मार्कवर शेवटचा बॉल फेकेल. शेवटच्या बॉलवरती बॅटला ब्रश झाला होता. आता शुभमचा प्रयत्न होता झेल टिपण्याचा आणि पाहता पाहता फक्त 1 रन आली आणि ते 2 षटकाचा खेळ अखेरीस पूर्ण झाला. 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये धावसंख्या झाल्यात तब्बल 1 बाद 22 धावा. बारा चेंडू आणि आता 56 धावा. तर स्कोरबोर्डची धावसंख्या 22 लागल्यात. भरपूर धाब्यांची गरज आहे आता अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाला. त्याला दोन्ही संघ आपण रेडी राहा. कारण ते मात्र आपल्याला बेल वाचवायचं आहे आपल्याला. गोलंदाज वैयक्तिक पहिल्या सामीन तिसरा गोलंदाज मनोज भगत आलाय. स्ट्राईकवरती फलंदाज आशिष कडू. मनोज भगतच्या षटकातील पहिला बॉल. पहिला बॉल ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा मात्र वाईट करा. एक्स्ट्रा रन्स सगळ्याची धावसंख्या 1 बाद 23 धावा. 23 धावसंख्या स्कोरवरती लागलीत. 55 धावेची आवश्यकता आहे येणारी 12 बॉलमध्ये. अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाला जिंकण्यासाठी पहिला बॉल. पहिलाच बॉल. आशिष सहा पटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये निवडलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत मात्र इथे चांगला झेल टिपला आणि आशिषला देखील परतावा लागेल. 2 विकेटच्या ते मात्र मोबदल्यात अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाची धावसंख्या 23 धावा. मात्र हा सामना देखील एकतर्फी चाललाय. आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला दुपारच्या सत्रापासून जर विचार केला ना एकतर्फी सामने मात्र होताना पाहायला मिळतात. तृणेश ठाकूर आलाय नवीन फलंदाज अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाच्या वतीने. सुंदर बॉल. मनोज भगतचा पडतो लेग स्टंपच्या बराच बाहेर जातोय. शैलेश चव्हाण सरांचा इशारा वाईट करार येतोय. संघाची धावसंख्या 1 पुढे. धावसंख्या 2 बाद 24 धावा. 78 धावेचा पल्ला गाठायचा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाला. मनोज भगत सामोरे तृणेश. षटकातील पुढला बॉल. सुंदर बॉल. आता मात्र डॉट बॉल येतोय. धावसंख्या त्या स्थितीमध्ये 2 बाद 24 धावा. प्रसाद पाटीलचा जसा विकेट मिळाला ना त्यानंतर मॅच पुन्हा एकदा फिरली. कारण शुभम कोहलीने देखील पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी केली होती. त्याच्या बॅटमधून धमाकेदार षटकार आपण पाहिले होते. त्याचा फटका मात्र तृणेशने चांगला मात्र बरोबर मात्र क्लिक केला आणि सीमा रेषा पलीकडे धाडून दिला. 6 धाब्यांसाठी षटकार आणि संघाची धावसंख्या तब्बल 2 बाद 30 या आकड्यावरती. 2 बाद 30 धावसंख्या अर्णव इलेव्हन बेलपाडा संघाची धावसंख्या. मनोज भगत समोर तृणेश.
पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आउट कॉर्नरच्या रिझन मध्ये फटका चांगला आलाय आणि चेंडू पाहता पाहता मात्र वन बाउन्स सीमा पार चौकार जातोय आणि चौकाराच्या मदतीने संघाची धाबसंख्या तब्बल 34 आकड्यावरती 78 धाबेचा पल्ला गाठायचा आहे मॅच मध्ये आणि भरपूर धाबेंची आवश्यकता आहे अर्णविलेबड बेलपाडा संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये चांगलं डोंगर उभारलं शुभम कोळीने आणि मनोज भगतने आपण पाहिला आताचा देखील आपण पाहू शकाल आणखी एक तृणेशला देखील परतावा लागेल तिसऱ्या विकेटचा पतंग ठरतोय फलंदाज रनआउट स्वरूपाने आणि संघाची धाबसंख्या 3 बाद 34 धाबा 3 बाद 34 धाबा तिसरे षटक मार्गस्थ असताना गोलंदाज मनोज भगत जो संघाचा सेनापती आपण पाहता नेहमी नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये येतोय पुढे एकदा मात्र गोलंदाज मनोज भगत षटकातील पुढला बॉल फेकेल चेंडू मात्र ऑप्शनच्या बराच बाहेर पुन्हा एकदा वाईट धाबसंख्या 35च्या घरामध्ये 35 धाबा आपल्याला स्कोरवरती पाहायला मिळाल्या जातात पुढे एकदा मात्र गोलंदाज गोलाच्या मार्कवर आणखी एक विकेट ते विकेट वरती विकेट मात्र अर्णव इलेव्हन बेलपाडा संघ मात्र गमवतोय संघ त्या स्थितीमध्ये 4 बाद 35 धाबा 3 षटकाच्या अखेरीस 35 धाबा 4 बाद अर्णव इलेव्हन बेलपाडा संघ आता भरपूर धाब्यांची गरज राहिली नवीन फलंदाज मैदानच्या आतमध्ये मयूर कडूवालाय मयूर कडूवाडी त्याच्या साथीला फलंदाज करण पाटील नेक्स्ट मॅच मेंढकल बीसीसी आपण टॉस जिंकलात लगेच रेडी राहायचंय चांगला फटका आपण पाहू शकाल मात्र चेंडू सीमा रेषच्या पलीकडे हा षटकारासाठी जातोय आणि संघाची धाबसंख्या आता मात्र पोहोचली 41 आकड्यावरती 41 धाबा स्कोरवरती लागलेत गोलंदाज आर्यन समोर मात्र करण षटकातील पुढला बॉल पुन्हा एकदा मात्र फेकण्यासाठी सज्ज भरपूर धाबींची आवश्यकता राहिली या मॅच मध्ये जिंकण्यासाठी कारण एकतर्फी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आर्यन भगत सामोरे करण पाटील षटकातील पुढला बॉल चेंडू देखील आपण पाहिला तर लेग स्टंपच्या बराच बाहेर जातोय वाईट करार एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि भरपूर धाबा हवे आहेत या मॅच मध्ये आता जर विचार केला तर आपण थोडी अपचिरता राहिली या मॅच आपण पाहिलं तर एकतर्फी सामना पाहायला मिळतो पुन्हा एकदा 3-4 सामने आपण लगातार पाहतो पुन्हा एकदा मात्र चांगला फटका षटकातील पुढला बॉल बराच उशीर झालाय आणि नवजल भोईर आणखी एक जेल टिपतोय शेवटचे बॉल आता मात्र या मॅच मधले उरले शेवटचे 2 बॉल मयंक पाटील येतोय नवीन फलंदाज नेक्स्ट मॅच त्याला चॅलेंजर चिरले आणि बीसीसी बेंडकल षटकातील पुढला बॉल आणखी मात्र आडव्या बट्याने केल्याचा प्रयत्न होता शेवटचा बॉल उरला या मॅच मधला मात्र शेवटचा बॉल बीसीसी बेंडकल संघाने मात्र टॉस जिंकली दुसऱ्या फेरीतील
दुसरी मॅच पाहायला मिळेल.